कसलं ऑपरेशन टायगर? आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो. उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खं दुकान खाली होईल, रिकामं होईल. मी मागे म्हणालो 1-2 तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या. अमित शहा सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो. 2 तास ईडी आमच्या हातात द्या. अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही. हे आम्हाला काय तुम्ही सांगता हो? महाराष्ट्रामध्ये द्या ना, बावनकुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कलानगरच्या दारामध्ये. ही सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. सत्ता आम्ही सुद्धा भोगलेली आहे, आम्ही सुद्धा सत्तेवर होतो, पण इतक्या विकृत पद्धतीनं सूडबुद्धीनं आम्ही कधी सत्ता राबवली नाही. मला वाटतं महाराष्ट्रासमोर संजय राऊतच हा मोठा एक प्रश्न निर्माण झाला आहे की त्याचं उत्तर अजून सापडत नाही. तीच कॅसेट उगाळून रोज शिळ्या कडीला ऊत आणण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न आहे. आपल्या देशाची लोकशाही एवढी भक्कम आणि प्रगल्भ आहे की अशा यंत्रणा काही करू शकत नाहीत. आणि कोर्ट नावाचा प्रकार आपल्या देशामध्ये आहे की जर चुकीच्या गोष्टी केल्या तर कोर्टानं त्या वेळेला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे संजय राऊत हे केवळ सकाळी उठलं की तुमचे कॅमेरे लागले की काहीतरी विचित्र बोललं नाही तर तुम्ही दाखवणार नाही. आता स्वयंपुनर्विकासाला किती जागा देता मी बघतो, कारण तो विषय काय चालणारा नसतो. खरं म्हणजे गरिबाच्या जीवन मरणाचा विषय, पण आपल्याला संजय राऊतने काय शिव्या दिल्या हे महत्त्वाचं वाटतं. हा फरक पण आपण समजून घेतला पाहिजे. तुम्ही ज्या दिवशी दाखवायचं बंद व्हाल संजय राऊतला, त्या दिवशी संजय राऊत अशा प्रकारची भाषण बडबड करणार. सत्ता नसतील तर यांचे सर्व ऑपरेशन बंद होतील आणि दुकानं सुद्धा बंद होतील असं सुद्धा म्हणतात. मला वाटतं प्रश्न हा ऑपरेशनचा नाही, प्रश्न विश्वासार्थच आहे. आमची सत्ता नव्हती, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब होते. एकही आमदार तुम्ही घेऊ शकला नाही, एक नगरसेवक घेऊ शकला नाही, आमचा एक साधा बूथ अध्यक्ष तुम्ही घेऊ शकला नाही. याचा कारण आमच्या पक्ष नेतृत्वावर आमच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा विश्वास होता. तुम्ही आता आत्मविश्वास नेतृत्वानं हरवलाय. तुमच्यात लढायची हिंमत राहिलेली नाही. तुम्ही शस्त्र टाकलेली आहात, त्याच्यामुळे आज लोक इकडे तिकडे जात आहेत. तुमचे कडवट निष्ठावंत सैनिक का जात आहेत याचं आत्मपरीक्षण करायचं राहिलं बाजूला, तर दुसऱ्याला शिव्या देण्यात काय अर्थ आहे? आता राजन साळवी सारखा बाळासाहेबांचा कडवट सैनिक जेव्हा जातो तेव्हा आत्मपरीक्षण करायचं की शिव्या देत बसायचं? भास्कर राऊत सुद्धा, भास्कर जाधव आज तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. मला वाटतं अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी त्या ठिकाणी दुरुस्त व्हावं आणि उरली सुरली उबाटा त्या ठिकाणी भक्कम करण्याचा प्रयत्न करावा. केवळ अशा प्रकारची उणे दोन्ही टोमणे टीका करत बसलात, उरलं सुरलं अस्तित्व संपून जाईल.